सुनील तटकरे आपल्या बॉसला भेटले। त्यांचा पक्ष हा मोदी शहांच्या तटकरेंचा मोदी शहांच्या भेटीवर संजय राऊतांचं टीकास्त्र। पवारांची राष्ट्रवादी लवकरच एनडीए मध्ये सामील होईल। डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देऊ पण पक्ष परत द्या अशी अट पवारांनी शहांना घातली असेल दमानी यांचा दावा। भोपाळमध्ये शेतकरी आंदोलनाचा भडका। पोलिसांचे बॅरिकेड आणि बसवरून उड्या मारत सीएम हाऊसकडे जाण्याचा प्रयत्न। शेतकऱ्यांचा सर्व रास्त मागण्यांवर चर्चा करण्यास सरकार तयार। मुख्यमंत्री मोहन यादव यांची प्रतिक्रिया। दिलीप वळसे पाटलांकडून पुण्यातील निवासाने शरद पवारांची भेट। रयत शिक्षण संस्थेसंदर्भात पवारांची भेट होती, यात कुठलीही राजकीय चर्चा नाही, वळसेंचं स्पष्टीकरण। शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत पूर्ण कर्जमाफी। बँक खात्यातील तफावतीबाबत काळजी करू नका, वरची रक्कम राष्ट्रकृत बँक देणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। महापालिकेत अवघ्या 6 महिन्यातच नव्या गाड्या खरेदीचा प्रस्ताव। पदाधिकाऱ्यांकडून महागड्या गाड्या घेण्याची मागणी, तर पालिकेत सर्वसामान्यांच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे। विरोधकांचा हल्लाबोल। महापौर ऋतू तावडेंच्या खासगी सहाय्यकाला दरमहा 50,000 मानधन देण्याकरता स्थायी समितीसमोर प्रस्ताव। महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 3 महिन्यांचे 10 लाख रुपये। विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांचा मोठा आरोप। संदीप देशपांडेंनी खेळण्यातील इनोव्हा गाड्या पालिकेकडे पाठवलेल्या आहेत। पालिकेने जनतेच्या पैशातून इनोव्हा गाड्या घेऊ नये। मुंबई महानगरपालिका नेत्यांसाठी नव्या गाड्या घेण्याच्या प्रस्तावावर संदीप देशपांडेंची उपहासात्मक टीका। मुंबई पालिकेत नवीन वाहन खरेदीवर शिंदेंच्या शिवसेनेशी बचत करण्याची भूमिका। वाढीव खर्च टाळा, बचत करा। शिंदेंच्या गटनेते अमय घोलेंची प्रतिक्रिया। मुंबईकरांचा पैसा वाचवला पाहिजे, अमय घोलेंची प्रतिक्रिया। रवयात मोठ्या टॉप 9 बातम्या। आमदार दिलीप सोपल यांनी आज उपसभापती सचिन अहिर यांची भेट घेतली। मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याचं आश्वासन अहिर यांनी दिलं। खासदार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखालील खासदारांसह बैठक लावणार असल्याचं अहिर यांनी सोपल यांना सांगितलं। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मुंबईमध्ये 3 पुस्तकांचं प्रकाशन। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांच्या 3 पुस्तकांचं ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन पार पडलं। एफडीएनं किती मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांवर धाडी टाकल्या? एफडीएच्या कारवाईवरून हायकोर्टाचा सवाल। कठोर कारवाई केवळ खासगी आस्थापनांवर नको, मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनाही तपासा, कोर्टाचे निर्देश। राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विना अनुदानित शाळांचे कॅन्टीन तसंच वसतिगृह, अंगणवाडींना अन्न परवाना बंधनकारक। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडेंकडून स्पष्ट। नियम भंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा। मुंबई आणि पुण्यातील 2011 पूर्वीच्या अतिक्रमण धारकांच्या हक्काचं घर मिळवण्याचा मार्ग मोकळा। वगळलेल्या भागातील बांधकामांचं सर्वेक्षण करण्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश। कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन। पुढील 6 महिन्यात विशेष समितीला अहवाल सादर करण्याचे निर्देश। राम मंदिर दान चोरी प्रकरणामध्ये नवीन एसआयटी सक्रिय। सूत्रांची माहिती। औपचारिक बैठकीपूर्वी एसआयटीने व्हीसीद्वारे बैठक घेतली। आतापर्यंत तपासाचा संपूर्ण तपशील गोळा केला। आतापर्यंतच्या चौकशी पुराव्यांचा सखोल आढावा घेणार, सूत्रांची माहिती। देशभरामध्ये E20 पेट्रोल विरोधामध्ये वाहन चालक आक्रमक। दिल्ली टॅक्सी अँड टूर्स ऑपरेटर्स असोसिएशन 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा काढणार, संघटनेचे अध्यक्ष संजय सम्राट यांची माहिती। चेंबूरझाड दुर्घटनेची फेर चौकशी रखडली। महापौरांच्या फेर चौकशीच्या आदेशाला 12 दिवस उलटूनही फेर चौकशी नाही। कुटुंबाला न्याय देण्याऐवजी पालिका वेळ काढूपणा करत असल्याचा आरोप। मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणामध्ये मुख्य अभियंत्यांसह 3 बडे अधिकारी निलंबित आहेत। कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका आहे। महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांची कारवाई। रवयात मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या।